नागरिकांच्या रक्षणासाठी, त्यांच्या हितासाठी पोलीस दल सतत कार्यरत असते. रात्रंदिवस एक करून ते नागरिकांचं संरक्षण करत असतात. त्यांच्या घरातले सण उत्सव देखील ते बाजूला ठेवतात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे नागरिकांच्या रक्षणामध्ये पोलिसांचा देखील मोठा हात असतो. अशा वेळी पोलिसांना देखील एक मदतीचा हात म्हणून नागरिकांच्याच हितासाठी, नागरिकांच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या वस्तू ज्या शेवटी नागरिकांच्याच कामाला येणार आहे अशी भावना ठेवून भारतातील अग्रगण्य सिमेंट कंपनी या अदानी कंपनी, अदानी सिमेंट, ज्यांचे अदानी ACC आणि अदानी अंबुजा सिमेंट या कंपनी ज्यांचे ब्रँड आहे, त्यांचे CEO विनोद बाहेती यांनी त्यांच्याकडून देखील एक मदतीचा हात पुढे करत मालेगाव छावणी पोलीस स्टेशनला रिफ्लेक्टर असणाऱ्या अतिशय सुंदर अशा चांगल्या संरक्षक 20 जाळ्या भेट दिलेल्या आहेत. यावेळी DYSP दर्शन दुगड, छावणी पोलीस निरीक्षक दीपक जाधव, अदानी कंपनीचे रिजनल ब्रँडिंग लीड अखिलेश टकले, पवन कोठावदे, सोमेश जाधव, कंपनीचे डीलर रवींद्र निकम, मोहन पाटील, सतीश कलंत्री, जय सोनवणे, विशाल सोनवणे, सचिन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी छावणी पोलीस निरीक्षक दीपक जाधव, अदानी कंपनीचे रिजनल ब्रँडिंग लीड अखिलेश टकले तसेच डीलर पांडुरंग एजन्सीचे मालक रवींद्र निकम यांनी काय भावना व्यक्त केल्या, तसेच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्याप्रमाणे मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांनी अदानी कंपनीचे आभारही मानले. बघूया सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. नमस्कार, मी अखिलेश टकले. अदानी सिमेंटतर्फे आज मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही 20 बॅरिकेड्स दिलेले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलिसांना एक खूप गरज असलेली गोष्ट म्हणजे बॅरिकेड्स आहे, ज्याच्याकडून आपण ट्रॅफिक अवेअरनेस होतो. तर ही एक गोष्ट अदानी सिमेंट आणि आमचे CEO सर मिस्टर विनोद बाहेती सर यांच्यातर्फे ही आम्ही एक यांना मदत केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही मुद्दाम रिफ्लेक्टिव्ह मीडिया यूज केलेला आहे, जेणेकरून रात्री पण जेही वाहतूक येतात त्यांना आपल्याला व्यवस्थितपणे दिसायला पाहिजे की कुठे आपलं बॅरिकेड लागले आणि कुठून नो एंट्री आहेत. यासाठी म्हणून आम्ही आज स्पेशल रिफ्लेक्टिव्ह मीडिया आणि 20 बॅरिकेड्स आम्ही आज मालेगाव पोलीस स्टेशनला दिले आहेत. मी जाधव साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी हे स्वीकारले आणि आज वेगळ्या स्पॉट्सवर हे इम्प्लिमेंट पण केले आहे. थँक्यू सर. आज या ठिकाणी अदानी ACC सिमेंट, अदानी अंबुजा सिमेंट यांची जी टीम या ठिकाणी आलेली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याकडून जे ब्रँडिंग हेडखाली जे काही तरतूद आहे तर त्याच्या तरतुदीच्या अंदर ट्रॅफिक अवेअरनेस आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट याच्यासाठी आपण बॅरिकेड्सची मागणी केली होती. तर त्यांनी आपल्याला त्यांच्या कंपनीतर्फे सध्या 20 बॅरिकेड्स पुरवलेले आहेत. आणखीसुद्धा ते आपल्याला बॅरिकेड्स देणार आहेत. तर शहरातील जी वाहतुकीची समस्या आहे तर त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या बॅरिकेड्सचा खूप मोठा उपयोग होणार आहे. तसेच मालेगाव शहरामध्ये जे विविध बंदोबस्त असतात त्या बंदोबस्तामध्ये सुद्धा या बॅरिकेड्सचा आपल्याला मालेगाव शहरामध्ये पोलिसांसाठी वापर होणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी जे 20 बॅरिकेड्स दिली त्याबद्दल छावणी पोलीस स्टेशन असेल किंवा मालेगाव पोलीस यांच्यातर्फे मी त्यांचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रवींद्र पांडुरंग निकम बोलतो आहे. सटाणा रोडला माझं अदानी सिमेंटचा अधिकृत विक्रेता आहे मी, अंबुजा आणि ACCचा. त्या माध्यमातून CSR फंडातून बाहेती साहेबांना सांगून आमच्या टीमला आम्ही सूचना केली की आपल्याला पोलीस संरक्षणासाठी काय मदत करता येईल. तर मागे एकदा मी छावणी पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्यावेळेला साहेबांना भेटलो होतो. त्यांनी मला सुचवलं होतं की बॅरिकेड्स जर देता आले तर बघा. त्यानुसार मी कंपनीला बॅरिकेड्सचं आश्वासन दिलं. कंपनीने ते लागलीच मंजूर करून जाधव साहेबांचं रिपोर्टिंग करून जाधव साहेबांचं स्वाधीन केलं. असंच वेळोवेळी आम्ही पोलीस संरक्षणासाठी वाटेल ती मदत जी आमच्याने शक्य आहे डिपार्टमेंटने जे सुचवलं त्या आम्ही अडीअडचणी सोडवण्यात प्रथमदर्शनी हजर होतो. मी असं मला म्हणायचं आहे की तुमच्याकडून जो सेल्स फंड असतो हा अनेक चांगल्या कामासाठी वापरण्यात जातो. तुम्ही ह्या जाळ्या पोलिसांनाच का दिल्या? पोलीस हा आपला संरक्षणाच्या दृष्टीने 24 तास आपल्यासाठी रस्त्यावर मदत करतात. वेळोवेळी कोणतीही घटना घडली तर पहिले प्रथमोपचार हा पोलीस संरक्षणाचाच मिळतो.
नंतर अदरवाईज आपल्याला ही मदत मिळत असते. ओके, धन्यवाद.